कळली. उद्या ठीक 7:30 वाजता मेचकरवाडी या ग्राउंडवरती हजर राहणार. आजची टीम जी क्वालिफाय होईल त्यांनी उद्या ठीक 7:30 वाजता वर्णे ग्राउंडवरती हजर राहायचंय. दुसरी सेमीफायनल होईल. ओके ओके हॅलो 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 हॅलो. चला आविष्कार देशमुख आपण आपल्या हस्ते कॉमेंट्री करायचे. वन्स मॅन आणि मुनीर पटेल हाल का उसका बल्लेबाज त्यांची कॉमेंट्री ऐकायची का तुम्हाला? माझ्याकडे त्याची व्हिडिओ आहे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अभिजित 11 चेंडू 18 धावींची बहारदार खेळी केली, तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला या अभिजित, आपण अभिजित या. आणि भडवळ टीमचा विशेष आभार आणि विशेष कौतुक देखील की त्यांनी आम्हाला समजून घेतलं, सहकार्य केलं. अगदीच आयोजक कोणत्याही बाबतीमध्ये कमी नाही आहे. जे काही निर्णय असतात ते निर्णय अचूक घेत असतात. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीत याची दक्षता मात्र नक्कीच आयोजक हे घेत असतात. आणि निश्चितच चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, उरण भवरा टीमचा 12वा खेळाडू या आपण इकडे, आणि कलंबोली 12वा खेळाडू. तर अगदीच नडोदी टीमचा जो मॅन ऑफ द मॅच राहिला ना, नडोदी टीमचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे पहा. नडोदी टीमचा देखील मॅन ऑफ द मॅच राहिला आहे, तो देखील द्यायचा आहे. अगदीच नडोदी टीमचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे पहा. दिलीप. अगदीच नडोदे टीमचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो दिलीप होता. या दिलीप, आपण नडोदे टीमचा. ज्ञानेश्वर आणि समीर सलामची जोडी या. अगदीच कलंबोली संघासाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ज्ञानेश्वर सवर, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक गट, महाराष्ट्र शासन मुंबई, कानोरगाव. अगदीच कानोरगाव बदलापूर परिसरातून अगदीच या कलंबोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. अगदीच शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय टीम कलंबोली संघावरती. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकावरती एकंदरीत धाव संख्या किती लगावणार याचं उत्तर मात्र आपल्याला येणाऱ्या 4 षटकामध्ये पाहायला मिळणार आहे. आमच्या सरमेत किशोर शिंगवा मास्टर स्कोरर. तर अगदीच नाश्त्याची व्यवस्था करायची आहे मनोज झोरे. अगदीच आपल्या समेत मास्टर स्कोरर या ठिकाणी बसलेत, त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करायची आहे. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 पर्व अगदीच दुसरं. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅचला सुरुवात करा. आमचे आयोजक पहा फार मेहनत घेतात, दिवसभर झोपत असतात आणि रात्री काम करत असतात. या असे येडे चाले करतात आमचे आयोजक. हे आता बरं आहे का असं हाकायला लागते ते. लाईन मारतायत आता पहा. या असं बरं माणसांमध्ये लाईन मारणं योग्य वाटत नाही आहे.
तर निश्चितच जाऊया मैदानच्या आतमध्ये. थोडासा अशी मजाक या ठिकाणी केला जातोय. मैदानच्या आतमध्ये आमचे आयोजक मनोज झोरे आहेत, त्याच्यानंतर यशवंत पवार असतील, मुकेश उगडा असतील, नारायण उगडा असतील, रवींद्र वाघमारे तर आज दिसतच नाही आहेत, नक्कीच ते गायबच झालेत. आणि त्याच्यानंतर तुकाराम हिलम असतील. या सर्वांनी घेतलेली ही मेहनत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025. कृष्णा भवारे सर, एखादी इनिंग तरी आपण करावी. ओके, गुड नाईट, गुड नाईट. तर चला आणि चला लगेच पंच मॅचला सुरुवात करायची. शेवटची मॅच आहे फर्स्ट राऊंडची. तर अगदीच्या मॅन ऑफ द मॅच द्यायचे नारायण उगडा, नडोदे टीमचा खेळाडू दिलीप याला ती मॅन ऑफ द मॅच द्या. या आपण नडोदे टीमचा जो प्लेयर आला आहे त्याने आपण यायचं आहे तो मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आपण या, कोणता प्लेयर आहे नडोदे टीमचा, आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. शिवाजी आपण त्यांना पाठवायचं. हां, आलायत नारायण उगडा आणि नारायण. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय भावरा उरण टीम. पहा मित्रांनो, खूप लांबवरचा प्रवास करून ही टीम मात्र या ठिकाणी दाखल झाली. आमच्यावरती नरेश वाघे आणि महेश वाघे यांचं असलेलं प्रेम आणि आमच्या प्रेमाखातर उरणवरून बिलॉंग करून ही टीम या कर्जत तालुक्यातील वरणे या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी सज्ज झाल्या. मोठा फटका आलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत परंतु चेंडू जातोय सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. अगदीच या ठिकाणी आमचे डीजे मास्टर थोडेसे गारटले, स्वेटर घातलाय डोक्यामध्ये. नक्कीच गरमी अगदीच एकदम ओके मध्ये आहेत आमचे डीजे मास्टर अनंत पवार. आणि इथे चांगला फटका, चेंडू मात्र जातोय बॉन्ड लाईनच्या दिशेनं. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातोय. पंच धावा किती? 3. यस, 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल आले, डबलचा प्रयत्न मात्र इथून केला जाईल. चांगली जोडी मैदानच्या आतमध्ये ज्ञानेश्वर हिलाम आणि त्याला साथ देतोय. पुन्हा एकदा पंच धावा 3. अगदी पंचाचं षटक क्रमांक 1 संपल्याच्या इशाऱ्याला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा 13 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या 13 धावा.
गेल एकीकडे ज्ञानेश्वर हिलाम इथे इन स्विंगचा हा चेंडू होता डायरेक्ट हिट. अरा वाचला. 3 नाही म्हणजे पक्षी मारला नसेल कधी कारण 3 स्टंप होते समोर. अगदीच हा अगदीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो ना की निश्चितच थ्रो परफेक्ट जर झाला असता तर इथे विकेट्स आली असती. समीरला कदाचित इथून माघार यावं लागलं असतं परंतु तोच समीर सध्या जिकडला स्ट्राईक एंडला या सिंगल आले स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 14 अंकावरती. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या तब्बल 14 धावा. अगदीच गोलंदाज पुन्हा एकदा बाला कातकरी इथे काय जबरदस्त गोलंदाजी स्विंग करतोय. स्विंग गोलंदाजी स्विंग म्हणजे फिरकी का जादूगर. यस अगदीच या ठिकाणी आपण पाहिला तर हा फिरकू गोलंदाज आहे. फिरकी यस अगदी जर आपण पाहिलं कर्जत आणि खालापूर नंतर आपण खालापूर सोडला ना तर त्याच्यानंतर सर्व फिरकीचे जादूगरच आपल्याला भेटतील. मग तिथून तुम्हाला रोहा असो पेन असो पनवेल असो बा पहा हे कर्जतचे खऱ्या अर्थाने दोन्ही स्टार खेळाडू आहेत आणि त्या स्टार खेळाडूंना इथे उभं ठेवलं आहे. ही कर्जतची शान आहे खऱ्या अर्थाने. ज्ञानेश्वर हिलाम असतील आणि समीर असतील परंतु उरणचं क्रिकेट काय आहे ना ते मात्र नरेश वाघे आणि महेश वाघे यांच्या टीमनं दाखवून दिलंय या वर्णे क्रीडांगणावरती या कर्जत तालुक्याच्या मैदानावरती. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक जरूर महागडं ठरलं परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी इथे केल्या. ते गोलंदाजांना इथे पहा इथे बाहेर जाणारा चेंडू पिचिंग बॉल होता आणि इथे आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली ती 1. एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या 15 फक्त 2 धावा. आणि आत्तापर्यंत इथे हायस्कोर कोणत्या टीमचा आहे सिंगवा साहेब आमचे मास्टर स्कोरर सांगतीलच. 12 टीमने किती मारला होता त्याच्या व्यतिरिक्त कारण इथे या स्पर्धेचा नियम आहे की जी टीम हायस्कोर उभारेल ना त्या टीमला बाय असणार आहे. हा या स्पर्धेचा नियम आहे आणि 100% कारण 3 रजनीमध्ये आपण पाहिलं पाण्याची व्यवस्था यस चला यशवंत पवार जा जा जर पाणी घेऊन जा यशवंत पवार जा फाट जा कारण पाण्यासारखे पुण्य नाही आहे. जर तुम्ही आत पाणी पाजलं हॅलो चला नागेश उघडा करण आंबाला चला लवकर फिरका जादूगर दुसरा फिरका जादूगर गटवी टाका होता. गटवी प्रकाश पवार तुमच्या भाषेतला चेंडू गटवी. पाणी पाजा जा हाताने पिया. स्ट्राईकला खेळतोय तो ज्ञानेश्वर. आणि ते फलंदाज बाप
एक ॲडव्हर्टाईज आली होती फक्त तो वडापाव नारायण उघडा यांचा असा समजला. अगदीच स्पॉन्सरशिप केलं त्यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी. आणि इथे इन स्विंग चेंडू या सिट द वाईट बॉल अतिरिक्त बाहेर. स्टायलिश पंच आमचे अगदीच नागेश होला करण हंबाला आणि आमच्या समेत जोडले गेले ते तुकाराम इलाम. हे काय परदीन काजी अगदीच आमच्या समेत जोडले गेले ते परदीन काजी. काय एक एक नावं ठेवतील वा. अगदीच करण हंबाला पंच आहेत आणि फरदीन काजी माझ्या समेत जोडले गेले आहेत. मनोज जोरे उर्फ फरदीन काजी वा क्या बात आहे. आणि नागेश होला उर्फ करण अंबाला. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय. रिव्हर्स स्वीपचा हा फटका होता परंतु इथे या सीटचा डॉट बॉल. सरळ बॅटने जर खेळला असता कदाचित मोठा फटका आला असता. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातील 18 धावा. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातात एकंदरीत 18 धावा. गोलंदाज तयार. नरेश वाघे चांगला फटका खेळलाय. अगदीच लॉंग लेग चिकली दिशा क्लिअर केली होती. सिंगल फास्ट आले. डबलला प्राधान्य. यस उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मिरची खाली तिकट आणि विकेट गेली फुकट. होते ही क्रिकेटची आवड आहे. उरण टीम देखील दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्या. अगदी दुसरा सामना या ठिकाणी चालू होतात त्यावेळेस ही टीम उपस्थित झाली. म्हणजे लांबच्या टीम जेवढ्या आहेत ना तेवढ्या वेळेवरती येतात. परंतु जवळच्या स्थानिक टीम काही अशा आहेत की जवळच्या टीम असताना देखील अगदी जेवून खाऊन पद्धतशीर येणार. अगदीची सवय नक्कीच तर आपले पाहिलं तर कुठेतरी मोडायला हवी. इथे मात्र आपण पाहतोय खूप चांगले फीड झाल्या. फिरकीचा जादूगर आपण पाहतोय नरेश वाघे रायगड फिमेल खऱ्या अर्थाने खेळाडूंना गाजवली होती आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. आणि निश्चितच जर का आपण पाहिलं ना तर खूप चांगली गोलंदाजी केली होती रायगड प्रीमियर लीगमध्ये. पर्व तिसऱ्यामध्ये खूप चांगले खेळाडू. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज लागले. चेंडू खाली शतरक्षक सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न पहा काय चांगले फिल्डिंग. सिंगल आले. ओव्हर क्रमांक 3 देखील संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. असं वाटत होतं ज्ञानेश्वर हिलम चांगले बॅटिंग करेल परंतु काय जबरदस्त. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर खूप चांगली गोलंदाजी केली. 3 षटके या ठिकाणी संपली. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 20. शेवटचं षटक प्रगतीपथावरती शेवटचं षटक प्रगतीपथावरती. टीम मिटिंग नको आहे उरण टीम कारण वेळ जास्त झालाय. जास्त वेळ होणार नाही याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्यायची आहे. खूप वेळ या ठिकाणी होत चालला आहे. निश्चितच 2:10 झालेत. अजूनही आपला फर्स्ट राऊंड कारण त्याला टीमचा कोणताही प्रॉब्लेम नाही. संघांची कोणतीही अडचण नाही आहे. परंतु इथे थोडासा जो आपला टेक्निकल प्रॉब्लेम झाला ना म्हणून आत्तापर्यंत आपल्या सेकंड राऊंडच्या मॅचेस चालू झाल्या असत्या परंतु काही कारणास्तव टेक्निकल प्रॉब्लेम त्याला काही करू शकत नाही. परंतु निश्चितच चुरलेत ही स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. तर हो नक्कीच 3:30 वाजता मॅच संपले होते रात्री आणि 10 टीम आहेत एका लॉट्समध्ये 10 टीम आणि प्रत्येक मॅच 4 ओव्हर. त्याच्यानंतर सेकंड राऊंड 3-3 ओव्हरचा आणि अगदी शेवटची मॅच देखील 3 ओव्हरची. हा या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना कारण मॅन ऑफ दी सिरीज अगदीच मालिकावीर या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर या ठिकाणी बाईक अगदीच पहिली सेमीफायनल ही उद्या दुसरी सेमीफायनल ही उद्या होईल याची दक्षता घ्या. जी टीम नंबरला जाईल ना कारण इथे सिरीज आहे. इथे मोठा फटका हवाई फायर बिग हिट षटकार.
चला नारायण उघडा आणि बॉलची व्यवस्था करायची आहे. इथे चांगली गोलंदाजी, फटका या ठिकाणी हा देखील चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, अगदी 4 धावेसाठी चौकार. वा, खूप महागडे षटक. पहिले 3 षटक काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. चला सोय सेवक जा, चला नारायण उघडा जा, पण त्या साईडला बाउंड्रीवरती जा. तुकाराम मिलम, यशवंत पवार जा, पण मुकेश उघडा. झोपायला गेले की काय? जा बाउंड्री लाईन वरती जाऊन थांबायचे, बॉल फेकायचे. दुसरा बॉल फेका. मुकेश उघडा कुठे गेलेत? चला बॉलची व्यवस्था करायची आहे पंचांकडे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. टाइमपास नको या, थोडंसं सहकार्य करा. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 30 धावा. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 30. चला बॉल येण्याची वाट पाहू नका. बॉल आल्यानंतर दिला जाईल, तोपर्यंत आपण एकच बॉल खेळून घ्यायचा. जर बॉल आला की लगेचच मॅचला सुरुवात केली जाणार आहे. इथे कमबॅक केलाय, कमबॅक होणं गरजेचं होतं. कमबॅक होणं ही कालाची गरज होती, कारण इतका दूरवरचा प्रवास करून ही टीम मात्र या ठिकाणी दाखल झाल्या. उरण टीम अतिशय चांगली गोलंदाजी. इथे मोठा फटका आलाय आणि इथे फटका फसलाय. वाड कॅच, विकेटचं पतन. पहा क्षेत्ररक्षण जबरदस्त मिड विकेटला. बाउंड्री लाईन क्लिअर करायची होती. पहिले 2 चेंडूवरती 10 धावा आल्या, त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी डीजा. फटका आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? रन्स आल्यात. ओव्हर थ्रो. इथे मात्र 3री धाव देखील कंप्लीट झाल्या. 2 होत्या तिथे 3 धावा आल्यात. खराब थ्रो केला, खराब थ्रो झाला. कलेक्शन चुकीचं, क्षेत्ररक्षण चुकीचं, थ्रो चुकीचा, फेकी चुकीची राहिली आणि इथे धावा आल्या त्या 3. धाव फलकावरती धावसंख्या 33 धावा, 33. शेवटचा बॉल शिल्लक. स्लॅम डिलिव्हरी, फटका फसलाय, चेंडू हवेत. पहा पहा काय जबरदस्त रनिंग केली आणि इथे विकेटचं पतन होऊ शकतं कदाचित, परंतु विकेट्स आहे. अगदीच फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केला आहे. आमचे नागेश ओला, करण हंबाला, अगदीच स्टायलिश प्लेयर, मॅन फ्रॉम पलधरी.
आणि आमच्या समेत सोडले गेले ते फरदीन काजी उर्फ मनोज झोऱ्या. आई जबरदस्त. तर शिंगल आले ना, पंच एकच धाव आले ना. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 34 आणि येणारे 35. म्हणजे पहा मागील मॅचमध्ये देखील 35 आणि ते 101% मला तरी वाटतंय की बायचा भागीदार ठरला आहे. अर्थात बारापाडा संघ, बारापाडा टीमच्या धावसंख्या किती आहे सांगा. हाय स्कोअर या आजच्या स्पर्धेतील 44 धावा चेस केल्या होत्या. तो बारापाडा टीम. पाठवायचे 24 चेंडू 35 ची गरज आहे. अगदीचा प्रति षटकाचा विचार केला तर जवळपास 9च्या सरासरीनं अगदी पावणे 9च्या अवसातनं आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी रंगेल. सागाची वाडी चला सागाची वाडी संघ नायक आणि नडोदे संघ नायक या आपण टॉससाठी मॅच सिरियल प्रमाणेच असतील. बाय मिळाल्या अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय ते निश्चितच बारापाडा टीमला हाय स्कोअर टीम बारापाडा आणि बारापाडा टीमला या ठिकाणी बाय मिळाल्या. अगदी ते डायरेक्ट थर्ड मॅच या ठिकाणी खेळतील. तर 10 सलामीची जोडी वुरण टीमची सलामीची जोडी आपण पाहतोय. दोन्हीही बाला कातकरी आणि महेश वागे ही सलामीची जोडी. अद्याप या संघाचा सरसेनापती मात्र नक्कीच मागे तो नरेश वागे, फिरकीचा जादूगर म्हणजे ज्याला म्हटलं जातं. आणि आपल्या नावाची एक वेगळी ओळख या खेळाडूने खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण केले. अगदीच आयकॉन खेळाडू म्हणून त्याची खासियत राहिली संपूर्ण जिल्ह्यामध्ये. कोणतीही स्पर्धा तो त्या ठिकाणी ती चांगली कामगिरी त्याची नेहमी राहिली. इथे आपण पाहतोय बाला कातकरी आणि त्याला फाईट करायला अगदीच गोलंदाज चला चला टाइमपास नको या. चला खूप वेळ झालाय. ज्ञानेश्वर हिलम गुंडके यांकडून बॉलिंग मार्कवरती मात्र सध्याच्या घडला सज्ज झालाय. आलेल्या तमाम खेळाडूंचं प्रेक्षकांच्या उपरीस मान्यवरांचं वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 पर्व दुसरं दमदार पर्व आपण पाहतोय. एकंदरीत जर विचार केला ना तर नडोदे संघ नायक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टॉस करण्यासाठी या नडोदे बनाम मनोज सागाची वाडी. मोठा फटका पहिला चेंडूला दाडलाय. वाडी स्लॉंग ऑन सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी बिग स्ट्रोक षटकार.
अगदीच स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय एक हार्ड हिटर फलंदाज चांगला खेळाडू पुन्हा एकदा मोठा फटका ज्ञानेश्वर हिला मूर्ती चढवलेला हा दुसरा हल्ला 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 चेंडू जाईल सीमा पार षटकार उरण भवरा टीम या ठिकाणी आपण पाहतोय खूप लांबवरचा प्रवास करून टीम आपल्या कर्जत तालुक्यामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाल्या अगदीच आमच्यावरती असलेलं प्रेम नरेश वाघे आणि महेश वाघे यांचा षटकार हॅट्रिकच्या कगारवरती होता षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता अगदीच गत वर्षी उरण परिसरातील जवळपास 4 टीम होत्या परंतु यावेळेस जर आपण पाहिलं ना तर उरण परिसरातून आपल्याला फक्त 2 टीम यावर्षी पाहायला मिळाल्या आणि गत वर्षी 4 टीम आपल्याला होत्या गत वर्षी रोहा तालुक्यातून जर आपल्याला पाहिलं तर 3 टीम होत्या पण बाहेरच्या लॉट्समधील बाहेरच्या तालुक्यातील टीम इथे पाहायला मिळतात आणि जेवढ्या टीम आहेत ना सिंगसाहेब अगदीच 60च्या 60 टीममधील कर्जच्या टीममधील फक्त जमतेम 5 ते 6 टीम या ठिकाणी असतील त्यातील बाकीच्या सर्वच्या सर्व टीम या ऑल जिल्ह्यातील टीम आहेत अगदी जिल्ह्याबाहेरील टीम देखील आहेत अगदीच पालघरमधून देखील टीम या ठिकाणी खेळायला येईल पुणे जिल्ह्यातील टीम खेळायला येईल अगदीच फायनल डेला इथे मोठा फटका काय बॅटिंग केल्या जबरदस्त स्ट्रोक अगदीच जबरदस्त फटका जे मनोज झोरे प्रथमच ज्ञानेश्वर इलामला मी 3 षटकार पाहिलेत मी पहिल्यांदा 3 षटकार पाहतोय अगदी जर आपण पाहिलं तर प्रथमच मी 3 षटकार या गोलंदाजाला पाहतोय कारण गोलंदाजीचा कर्दन काल आपण ज्याच्याकडे पाहिलं जातं फलंदाजीची डोकेदुखी ठरणारा हा गोलंदाज परंतु त्याच्यावरती हवे ठरला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या 18 3 चेंडू डॉट आले 3 चेंडूवरती 3 षटकार आले आणि 18 धावा 18 चेंडू 17 धावींची गरज अगदीच आपण पाहिलं तर महेश वाघे चला टॉस करून घ्या मनोज झोरे सागाचीवाडी संघनायक संदीप दादा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि शिवाजी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत तर चला घ्या टॉस करून घ्यायचे दोन्ही संघनायक मात्र या ठिकाणी उपस्थित झाले आहेत अगदीच अतिशय चांगल्या दोन्हीही टीम्स आणि मुकेश उगडा कॉइन 18 चेंडू 17 धावींची गरज आहे टाइमपास नकोय फिल्डिंग लावा 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्यात 17 आणि 18 बॉलमध्ये डिफेंड करायचे आहेत त्यात 17 ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय अगदीच अरे एकदा विचार इथे पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची कडा लागल्या आणि चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये बाला कातकरच्या पायाचा होईल अंत बॅक टू द डग आउट
त्याला भरोसा आहे अगदीच महेश वाघेवरती. आमचे चांगले मित्र आहेत महेश वाघे, त्याच्यानंतर असतील नरेश वाघे, निश्चितच खूप चांगली जोडखली आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर यावेळेस भूषण कातकरी ऑन स्ट्राईक, विकेट क्रमांक 1 गमावले. अगदीच 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. यावेळेस समीर इथे चांगला फटका खेळलाय, झेलची संधी आहे, झेल होणार का, झेल जमीनला ड्रॉप झालाय, सिंगल आल्या. एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही, एका एका धावेला सध्याच्या घडीला महत्व आहे. हालांकि मौसम ठंडा है मनोज, हालांकि मौसम ठंडा है, लेकिन ठंडे में भी गर्मी का एहसास कर देने वाला मैच हॉट मैदान के अंदर चल रहा है. अगदीच हे मॅच फसू शकते, मॅच बनवू शकते, मॅच खऱ्या अर्थाने झुकू शकते कलंबोली टीमच्या बाजूनं. अर्थात आपण पाहतोय गोलंदाज तयार. इथे चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय, डीप मिड विकेटला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल फास्ट डबलचा प्रयत्न, गोलीच्या वेगानं वेगवान रनिंग आपण पाहतोय. 2 रन इज कंप्लीट. वैयक्तिक जर आपण पाहिला तर 20 अंकावरती खेळतोय तो महेश वाघे, स्वतः गोलंदाज देखील आहे आणि तो उरणवरतून या ठिकाणी आलाय. अगदीच निश्चितच चांगली खेळी केली तर तो देखील या ठिकाणी चमचमत्या ट्रॉफीजवरती आणि नक्कीच त्याची या ठिकाणी नजर असेल. इथे चांगला फटका पहा, इथे समजदारचं क्रिकेट, तो मोठे फटके खेळू शकतो, त्याच्यामध्ये ती कुवत आहे, ताकद आहे, नजाकत आहे, परंतु तो सिंगल डबलला प्राधान्य देतोय. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत, स्कोअर कार्डवरती धावा आल्यात एकंदरीत 23 धावा, 23. धावा स्कोअर कार्डवरती. पुन्हा एकदा चांगला फटका गल्ली पॉइंटला, मात्र या ठिकाणी चेंडूला खेळून काढायचं होतं, परंतु निश्चितच या ठिकाणी त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल आले, सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अर्थात 24 अंकावरती. 35 धावेंचा पाठलाग करायचा. त्या 35 धावेंचा पाठलाग करायचा असताना पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वर हिलमवरती केलेलं आक्रमण, 24 धावा धाव फलकावरती. आता गरज असणार आहे त्या 11 धावेंची. इथे हा शॉट ऑफ द लेन, चेंडू सरळ अगदीच आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या ते 24-12च्या रन रेटनं. आता येणारे 12 बॉल 11 धावींची गरज. गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 11 धावींची मात्र या ठिकाणी गरज आहे. चला शांतता, थोडीशी शांतता या ठिकाणी. डीजे मास्टर थोडस गरम करायचं आहे. अगदीच एकनाथ मालीची धून याच्यानंतर ऐकवायची आहे. इथे चांगला फटका, चेंडूला धाडलंय आणि त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षक होतं, चेंडू बॅक टू फिल्डर खेळलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन, महत्वाची विकेट.
तर चला मॅचला सुरुवात करा. गोलंदाज तयार. इथे अगदीच रनिंग मध्ये थोडसा नरेश वाघेच्या बॅट मधून एक चांगला फटका, धमाकेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतंय. शिंगल आले. शिंगलने धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. तर एकंदरीत शिंगवा सर सांगतायत 25 धावा, 10 धाव्यांची गरज. बॉल किती शिल्लक आहेत? 4. या षटकातील 4 चेंडू म्हणजे अद्याप 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. म्हणजे जेवढे बॉल आहेत ना तेवढ्या धाव्यांची गरज. मॅच बनू शकते. कलंबोली टीम अद्याप जर एखादी विकेट, एखादा डॉट बॉल इथे फेकला तर मॅचमध्ये वापसी करेल. इथे अतिरिक्त बाहेर, परंतु पंचा इथे आपण पाहिलं ना तर तटस्थ आहेत. हा आलाय डॉट बॉल. अगदी डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाल्या. स्कोअर कार्ड मास्तर स्थिरावलंय. 9 चेंडू, आता 10 धावींची गरज. काय पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, जवळपास 18 धावा आल्या होत्या, क्षमा असावी 18 आल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर काय गोलंदाजी राहिले, कमालीची गोलंदाजी. इथे यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडू डॉट, लगातार 2 चेंडू डॉट खेळलाय. आता मात्र प्रेशर या ठिकाणी फलंदाज काय करतोय. कुठेतरी महेश वाघेनं गमावलेली ती विकेट, त्याला कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य देऊन अगदीच गेम हलवती ठेवायची होती, परंतु त्याची विकेट गेली आणि संघ अडचणीमध्ये सापडलाय. कारण हे मॅच एका साईडनं आता इथे लगातारचा हा 3रा चेंडू डॉट आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाईट वर्करचा प्रयास सातत्यानं. 4 चेंडू फक्त 1 धाव खर्च केले. 25 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. किती आले? हा 1 विकेट देखील या ठिकाणी आली होती. जवळपास आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी. आणि इथे हा देखील चेंडू जातोय डॉट. आता मात्र खऱ्या अर्थानं मॅच फसले आणि आता मॅच बनले देखील. खूप खराब कामगिरी केली. आता प्रेशर आहे तो नरेश वाघेवरती. कारण इथे आता मॅच फसले. 10 धावींची गरज. 25 धावा धाव फरक करते. फक्त 1 धाव आले. अगदी जर का आपण पाहिले मॅच आता फसले. कलंबोली टीम एक वेल असं वाटत होता की कलंबोली टीम या मॅच मधून कदाचित या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आले होते, ते देखील ज्ञानेश्वर हिलमला. प्रथममध्ये 3 षटकार मी ज्ञानेश्वर हिलमला पाहिले, परंतु त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही गोलंदाजांना खूप चांगली कामगिरी केली. आता नरेश वाघेवरती प्रेशर असेल. अगदीच उरण टीमचा एक जबरदस्त हार्ड हिटर खेळाडू आहे. अगदीच भावराव उरण टीमचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 6 चेंडू 10 धावींची गरज. इथे मात्र खराब कामगिरी आणि चेंडू येतोय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. नशिबाचा चौकार. विकेट किपरने केलेली चूक. संधी दिल्या, संधीचा सामना करायचंय ते उरण भावरा टीमला. कारण चुकी केली होती इथे विकेट किपरनं. सिंगल मात्र इथून आले 5. डबलचा प्रयत्न इथे केला जाईल का? तू मे काय चाललंय मैदानच्या आतमध्ये. फंबल पाहायला मिळते. 2 धावा मात्र इथून झाल्यात कंप्लीट. 2 रन इज कंप्लीट. धाव फलकावरती धावसंख्या आता जोडल्या जात आहेत. 31 धावा. 4 चेंडू 4 धावेंची गरज. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता दोस्तों. बिना संघर्ष किए यहाँ कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. क्योंकि ऐसा कहते ना कि जितना बड़ा संघर्ष है उतनी बड़ी जीत होती है.
ते संघर्ष या ठिकाणी करावे लागेल. संघर्षाचा शंकनाद करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाज गोलंदाजी करतोय परंतु त्याला साथ मिळत नाहीये. इथून आले ते मात्र सिंगल धाव आणि आता पुन्हा एकदा प्रेशर. 3 चेंडू 3 धावींची गरज. लॉंग स्टॉप मध्ये आलेला तो चौकार महाग पडला. परंतु आता 3 जो फलंदाज लगातार 4 चेंडू डॉट केला होता ना मनोज, तो फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. त्याच्यामुळे अद्याप टेन्शन मध्ये असेल ती भावराव उरण टीम की हा खेळाडू 4 चेंडू डॉट केलाय, या 3 बॉलवरती काय करतोय, हा टेन्शन मध्ये असेल. इथे चांगला फटका, जसं दिसतं तसं नसतं आणि इथे चौकार ठोकलाय. या चौकारनं आपण पाहिलं जरी 4 चेंडू तो डॉट खेळला परंतु चौकारनं मॅच फिनिश केली, ते दाखवून दिलं. आणि